नमस्कार. जगात असे अनेक विषय आहेत जे खूप क्लिष्ट वाटतात, पण खरं तर ते समजून घ्यायला तितके अवघड नसतात. आज आपण अशाच एका विषयाबद्दल बोलणार आहोत, ब्लॉकचेन. आणि हो, अगदी सोप्या भाषेत आपण ते उलगडून पाहणार आहोत. चला तर, सुरुवातच एका प्रश्नाने करूया. हा प्रश्न MITचे प्राध्यापक गॅरी गेन्सलर नेहमी त्यांच्या वर्गात विचारतात. तो प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी किती जणांकडे कधी क्रिप्टोकरन्सी होती? आणि हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण तो थेट त्या टेक्नॉलॉजीच्या हृदयाला हात घालतो, जेने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. तर मग आपलं ध्येय काय आहे? या ब्लॉकचेनबद्दल जी काही हवा झाली आहे, त्यातून खरंच सत्य काय आहे ते वेगळं काढणं. आज आपण ब्लॉकचेनच्या अगदी मूळ संकल्पना समजून घेणार आहोत. म्हणजे हे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय, ते आलं कुठून, आणि सगळ्यात महत्वाचं, याचं महत्त्व काय आहे. यासाठी आपण गेन्सलर यांच्याच व्याख्यानाचा आधार घेऊ. चला तर मग सुरू करूया. आता ब्लॉकचेनचा शोध का लागला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, थेट इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा ते व्यावसायिक स्तरावर नुकतंच यायला लागलं होतं. इंटरनेटचा विकास कसा झाला? तो एकदम नाही झाला, तर टप्प्याटप्प्याने झाला. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काहीतरी नवीन क्षमता मिळत गेल्या. 1974 मध्ये TCP/IP मुळे कम्प्युटर्स एकमेकांशी बोलू लागले. मग 1990 मध्ये आलं वर्ल्ड वाईड वेब, ज्यामुळे आपण माहिती शेअर करू शकलो. आणि गंमत म्हणजे 1995 पर्यंत तर पिझ्झानेट नावाच्या वेबसाईटवरून पिझ्झा हटचा पिझ्झा ऑनलाईन ऑर्डर करणं सुद्धा शक्य झालं होतं. आता ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करता येणं ही खरंच एक खूप मोठी गोष्ट होती. पण जसं प्राध्यापक गेन्सलर सांगतात, या सगळ्या कोड्यातला एक खूप खूप महत्वाचा तुकडा अजूनही गायब होता. तो तुकडा म्हणजे काय? तर तुम्ही ऑनलाईन पैसे देऊ शकत नव्हता. बरोबर ऐकलत. इंटरनेटवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट आणि सुरक्षितपणे व्हॅल्यू किंवा पैसे पाठवण्याचा कोणताही मार्गच नव्हता. म्हणजे पिझ्झा ऑर्डर करायचं ऑनलाईन, पण पैसे डिलिव्हरी करणाऱ्याला दारातच कॅश द्यावे लागायचे. मग या समस्येवर उपाय कसा शोधला गेला? तर समाधानाचा पहिला धागा आपल्याला एका खूप जुन्या प्राचीन क्षेत्रात सापडतो, आणि त्याचं नाव आहे क्रिप्टोग्राफी. क्रिप्टोग्राफी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक मार्ग आहे गुप्त संदेश पाठवण्याचा. म्हणजे माहितीला अशा सांकेतिक भाषेत बदलायचं की ती फक्त त्याच व्यक्तीला वाचता येईल ज्याच्यासाठी ती आहे. बाकी कोणीही ती वाचू शकणार नाही. आणि ह्या क्षेत्राचा इतिहासही खूप रंजक आहे. प्राचीन काळात साम्राज्यांमध्ये गुप्त संदेश पाठवण्यासाठी सांकेतिक लिपी वापरल्या जायच्या. दुसऱ्या महायुद्धातली एनिग्मा मशीन तर प्रसिद्धच आहे. आणि तिथून प्रवास करत करत 1970च्या दशकात पब्लिक की क्रिप्टोग्राफी विकसित झाली, जी आज आपल्या आधुनिक इंटरनेटच्या सुरक्षेचा आधारस्तंभ आहे. आता बघा, क्रिप्टोग्राफीने सुरक्षेचा प्रश्न तर सोडवला. SSL आणि TLS सारख्या टेक्नॉलॉजीमुळे आपण ऑनलाईन क्रेडिट कार्ड नंबर सुरक्षितपणे टाकू शकलो. पण पण याने विश्वासाचा प्रश्न सुटला नाही. पेमेंट पूर्ण करण्यासाठी आपल्याला अजूनही बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीसारख्या एखाद्या मध्यस्थावर अवलंबून राहावं लागत होतंच. त्यामुळे एक मूळ कोडं तसंच राहिलं. आणि मग एंट्री होते सातोशी नाकामोटोची. पण त्याआधी जे मूळ आव्हान होतं ते तसंच होतं. कोणत्याही मध्यस्थाशिवाय विश्वास कसा निर्माण करायचा, हेच ते कोडं होतं. म्हणजे दोन लोक इंटरनेटवर थेट पैशांची देवाणघेवाण कशी करू शकतील, आणि ती पण इतक्या विश्वासाने, जसं काही आपण प्रत्यक्षात एकमेकांच्या हातात कॅश देतो. आणि हे सगळं कोणत्याही बँकेशिवाय शक्य आहे का हे? आणि मग 2008 मध्ये हॅलोवीनच्या दिवशी सातोशी नाकामोटो नावाच्या एका गूढ व्यक्ती किंवा गटाकडून एक ईमेल येतो. त्यात अगदी साधं पण एक क्रांतिकारक विधान होतं: मी एका नवीन इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टमवर काम करत आहे, जी पूर्णपणे पीअर टू पीअर आहे, ज्यात कोणताही विश्वासू त्रयस्थ पक्ष नाही. आणि या एका ईमेलने जगाला बिटकॉईनची ओळख करून दिली. तर सातोशीने जे उत्तर दिलं होतं, ती टेक्नॉलॉजी होती ब्लॉकचेन. आता ब्लॉकचेन म्हणजे काय? सोप्या भाषेत हे एक व्यवहारांचं डिजिटल रजिस्टर किंवा खातेवही आहे, जे एका नेटवर्कवर सगळ्यांसोबत शेअर केलेलं असतं. यावर प्रत्येक व्यवहाराची वेळेनुसार नोंद होते. आणि ही क्रिप्टोग्राफीने इतकं सुरक्षित असतं की यात एकदा नोंदवलेली माहिती बदलता येत नाही, फक्त नवीन माहिती म्हणजे नवीन ब्लॉक्स आधीच्या चेनला जोडता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे कोणी एक जण कंट्रोल करत नाही. बरं,
जवळपास 16 महिने बिटकॉईन फक्त एक संकल्पना होती, एक विचार होता. पण मग फ्लोरिडामधल्या एका कॉम्प्युटर प्रोग्रॅमरने ठरवलं की याचा वापर करून काहीतरी खरंखुरं विकत घ्यायचं. आणि त्याने एका ऑनलाईन फोरमवर एक मेसेज टाकला, मी 2 पिझ्झासाठी 10,000 बिटकॉईन देईन. कदाचित 2 मोठे पिझ्झा म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी काहीतरी शिल्लक राहील. ही एक साधी ऑफर होती, पण पुढे जाऊन ती अक्षरशः एक दंतकथा बनली. आता या 10,000 बिटकॉईन्सच्या मूल्याची गंमत बघा. 2010 मध्ये त्याची किंमत होती फक्त 2 मोठे पिझ्झा. पण 2018च्या अखेरीस त्याच 10,000 बिटकॉईन्सने एक अख्खी टेक्नॉलॉजी कंपनी विकत घेता आली असती. हा फरक बघा किती मोठा आहे. आणि तुम्हाला आकडाच हवा असेल तर 22 मे 2010 रोजी ज्या दिवशी हा व्यवहार झाला, त्या दिवशी त्या 10,000 बिटकॉईन्सची किंमत होती फक्त $41. आणि मग कट टू 2018, जेव्हा प्राध्यापक गेन्सलर हे लेक्चर देत होते, तेव्हा त्याच 10,000 बिटकॉईन्सची किंमत होती तब्बल $66 दशलक्ष, म्हणजे $6,60,00,000. ह्या एका उदाहरणावरूनच आपल्याला कळतं की यानंतर या क्षेत्रात किती मोठी स्पेक्युलेटिव्ह उडी आली. तर मग या किमतींचा खेळ बाजूला ठेवूया. याच्या पलीकडे जाऊन ब्लॉकचेनची खरी ताकद काय आहे आणि विशेषतः वॉल स्ट्रीट म्हणजे फायनान्सच्या जगात या टेक्नॉलॉजीला कोणत्या खऱ्या आव्हानानं तोंड द्यावं लागतंय. संधी तर खूप मोठी आहे, यात शंकाच नाही. एकट्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत फायनान्स क्षेत्राचा वाटा आहे 7.5%, म्हणजे $1.5 ट्रिलियन महसूल. आणि ब्लॉकचेनचे समर्थक म्हणतात की याच क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. आणि त्या संधी कोणत्या? तर व्यवहार शुल्क कमी होऊ शकतं, आंतरराष्ट्रीय पेमेंट खूप वेगाने होऊ शकतात, जगातले जे 1.60 अब्ज लोक बँकिंग सेवेपासून दूर आहेत त्यांना यात सामील करून घेता येईल, फायनान्शियल सिस्टममध्ये जास्त पारदर्शकता येऊ शकते आणि भांडवल उभं करण्याची संधी सगळ्यांसाठी खुली होऊ शकते. पण जिथे संधी असते तिथे आव्हानंही असतात आणि ती आव्हानंही खूप मोठी आहेत. स्केलेबिलिटी हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे बघा, बिटकॉईन प्रति सेकंद फक्त 7 व्यवहार हाताळू शकतं, तर विजा हजारो व्यवहार करतं. प्रायव्हसीचा मुद्दा आहे, कारण पब्लिक ब्लॉकचेन खाजगी नसतात. सध्याच्या सिस्टमसोबत याला जोडणं अवघड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यावर नियंत्रण कसं ठेवायचं आणि कायदे नियम कसे बनवायचे याबद्दल अजूनही खूप गोंधळ आहे. आणि हेच आपल्याला त्या शेवटच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन येतं, जो प्राध्यापक गेन्सलर त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवतात. तो प्रश्न हा आहे की ब्लॉकचेन हे इंटरनेटचा एक नवीन, मूलभूत स्तर बनू शकेल का? जसं माहितीसाठी HTTP आहे, तसं मूल्यासाठी ब्लॉकचेन? किंवा यासमोरील आव्हानं इतकी मोठी आहेत की हे फक्त एक मर्यादित किंवा खास वर्गापुरतंच तंत्रज्ञान म्हणूनच राहील? याचं उत्तर खरं तर अजूनही लिहिलं जात आहे.